Hello. Can you hear my voice? Am I audible? Yes, ma'am. Hello. आवाज येतो का? Yes, ma'am. येस मॅडम. हॅलो. अरे आवाज येतोय का? हो मॅडम येतोय की. Am I audible? Please join हो fast. मॅडम. Hello. Am I audible? Yes, ma'am. Hello. ओके. आवाज येतोय, ठीक आहे. न्यूमरिकल्स पाहायचेत आपल्याला, त्यामुळे मी नोट्स ओपन केलेले. See here, HCV and GCV means what? HCV means high calorific value, also called as gross calorific value. It is an theoretical concept. Okay. Okay. Then तुमचा आवाज येत नाही रे मला. मी बोलेला ऐकू येते का? मेसेज मध्ये टाका. Yes, ma'am. मी बोलेला ऐकू येते? मॅडम. चॅट बॉक्स ओपन करते. तुमचा आवाज येत नाही की पण मला. मग ठीक आहे. ओके. माझा येते ना तुम्हाला? ठीक आहे. माझं येणं महत्वाचं आहे. पहा आता HCV आणि GCV यावरती तुम्हाला न्यूमरिकल्स सॉल्व्ह करायचे. HCV मीन्स सांगते मी ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे. ही थेरॉटिकल कन्सेप्ट आहे आणि जे ऍक्च्युअल रिअल जी कन्सेप्ट आहे ती तुमची LCV असते, मीन्स नेट कॅलोरिफिक व्हॅल्यू. सी हियर. सो we are having the formula for the LCV is equal to HCV minus, हा फॉर्म्युला लिहिलाय का? LCV is equal to फॉर्म्युला लिहिलाय. इज इट रिटर्न? मेसेज मध्ये सांगा. मला तुमचा आवाज येत नाहीये, काय येत नाही ते मला कळलं नाही. सगळे तर व्यवस्थित आहे. मेसेज मध्ये सांगा. हा फॉर्म्युला लिहिलाय आपण. LCV is equal to HCV minus मास ऑफ हायड्रोजन. ओके, लिहिलाय, ठीक आहे. नाही लिहिला आशिष, ठीक आहे. LCV is equal to HCV minus mass of hydrogen into G into latent heat of system divided by 100. हा आपल्याला नाही लागणार, इथून पुढचा लागणार आपल्याला. ठीक. डुलॉंग्स फॉर्म्युला आपण काल लिहिलेला आहे, आय थिंक. बरोबर आहे? डुलॉंग्स फॉर्म्युला मी काल लिहून दिलेला आहे. आता याच्या बरोबर. ओके, हो. तर न्यूमरिकल्स आपल्याला यावरून सोडवायचं. मी फॉर्म्युला एकदा रिपीट करते. हा फॉर्म्युला तुम्हाला न्यूमरिकल्स साठी यूज करायचा आहे. फॉर्म्युला आहे आपल्याकडे GCV इन कॅलरी पर ग्रॅम इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 100 इंटू स्क्वेअर ब्रॅकेट 80 इंटू C प्लस 34,500 इन ब्रॅकेट H मायनस ऑक्सिजन डिवायडेड बाय 8 ब्रॅकेट कंप्लीट plus 22,040 into S bracket complete calories per gram. Here carbon, hydrogen, oxygen and sulfur represent the percentage of carbon, hydrogen, oxygen and sulfur respectively. तर ते CHSO हे काय रिप्रेझेंट करतात? तर त्याचं पर्सेंटेज रिप्रेझेंट करतात. याच्या व्हॅल्यू तुम्हाला न्यूमरिकल्स मध्ये दिलेल्या असतात. फक्त तुम्हाला या फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट अप करायचे असतात and then you can easily solve the numerical. So write down the numerical first.
राईट डाऊन द कॅल्क्युलेट हा फॉर्म्युला लिहिलाय त्याच्या खाली लिहा न्यूमेरिकल्स म्हणून. कॅल्क्युलेट ग्रॉस अँड नेट कॅलोरिफिक व्हॅल्यू. Calculate gross and net calorific value. A coal sample having C is equal to 90%, comma H is equal to 1%. C is equal to 90%, H is equal to 1%. N is equal to 4%. N is equal to 4%. S is equal to 1%, comma ash is equal to 5%. Ash is equal to 5%. Latent heat of steam is equal to 587 kilocalorie per kg. Latent heat of steam is equal to 587 kilocalorie per kg. Okay, is it over? Only 38 मुलं जॉईन झालीत फक्त. ओके, ओव्हर झाले. ठीक आहे, पहा आता इथं. फर्स्ट रीड द प्रॉब्लेम, फाइंड आउट द which values are given and then you can solve it. I will read the problem. यामध्ये तुम्हाला कार्बनचे पर्सेंटेज दिलेला आहे. किती दिलेले आहे तुम्हाला? 90% आहे. नंतर ठीक आहे, 90%, हायड्रोजन 1%, नायट्रोजन 4%, सल्फर 1%, ऍश दिले तुम्हाला 5% आणि लॅटेंट हीट पण दिलेली आहे वॉटरची 587 किलो कॅलरी पर केजी. ओके, सो राईट डाऊन गिव्हन. आपण अगोदर मी एक्सप्लेन केलं, लिहिण्याची गडबड करू नका. अगोदर मी गिव्हन दिले तुम्हाला. कार्बनचं पर्सेंटेज दिलेलं आहे 90, हायड्रोजन दिले 1%. ते सगळ्या व्हॅल्यूज मी राईट केल्या. कार्बन 90, हायड्रोजन 1, नायट्रोजन 4, नंतर जो सल्फर आहे तो 1, ऍश 5%. ठीक आहे, आणि लॅटेंट हीट दिले तुम्हाला 587 किलो कॅलरी पर केजी. सो डुलॉन्ग्स फॉर्म्युलाने आपला फॉर्म्युला आहे. आपण हा जो न्यूमेरिकल्स आहोत तो डुलॉन्ग्स फॉर्म्युला यूज करून सॉल्व्ह करणार आहोत. तो सो हियर जीसीबी इन किलो कॅलरी मी डुलॉन्ग्सचा फॉर्म्युला राईट डाऊन केला की 1/100 इन स्क्वेअर ब्रॅकेट 80 इंटू सी प्लस 34,500 इंटू ब्रॅकेट H मायनस ऑक्सिजन डिवाइडेड बाय 8 20 to 40 इंटू एस कॅलरीज पर ग्रॅम. ठीक आहे, आता इथं तुम्हाला व्हॅल्यूज दिलेले आहेत. कशाची दिली आहे बघा. कार्बनची व्हॅल्यू दिली 90 म्हणून मी इथं 90 लिहिले. हायड्रोजन दिले तुम्हाला 1, ऑक्सिजनची दिलेली आहे का मला सांगा. रीड द न्यूमेरिकल्स, रीड द प्रॉब्लेम अँड टेल मी ऑक्सिजनची व्हॅल्यू किती आहे. ऑक्सिजनची व्हॅल्यू दिली आहे का? मेसेज करा चॅट बॉक्स मध्ये, मला तुमचा आवाज येईल. ऑक्सिजनची व्हॅल्यू दिली आहे? नो मॅडम. नो मॅम. नाही दिली. व्हेरी गुड. तुम्ही जर प्रॉब्लेम पाहिला तर ऑक्सिजनची व्हॅल्यू दिलेली नाही. ठीक आहे, प्लस 20 to 48 सॉरी 40 ओनली अँड इंटू सल्फरची दिली आहे तुम्हाला व्हॅल्यू 1.
ओके, ठीक आहे. तर या व्हॅल्यू मी टाकले. तर ऑक्सिजनची व्हॅल्यू अगोदर तुम्हाला फाइंड आउट करायची असते. सो हिअर सी द फॉर्म्युला. ठीक आहे. लॅटेंट हीट जे असेल, व्यवस्थित आहे का, ज्या तुम्हाला पर्सेंटेज दिलेले असतात, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, सल्फर प्लस ऍश. ओके, या सगळ्यांची बेरीज करायची. या सगळ्यांची बेरीज करायची आणि हे 100 मधून मायनस करायचं. 90 प्लस 1 प्लस 4 प्लस 1 प्लस 5 यांची सम करा. मी सांगते तुम्हाला काय करायचं. सम केली, आन्सर 101 यांची सम करा. मला आन्सर सांगा, चॅट बॉक्स मध्ये सांगा किती येते ते पहा. एकशे एक कसं येईल? बर, आता त्यामध्ये ऍश कन्सिडर करायची नाही. विदाउट ऍश किती येईल आन्सर? विदाउट ऍश ठीक सांगा. 101 येते का 100? 101 कसं काय येईल? ऍश मायनस करा. ऍश कन्सिडर न करता 96. ठीक आहे. विदाउट ऍश तुमचं 96 आलं. 100 मायनस 96 केलं की यू गेट द पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचं जर पर्सेंटेज दिलं नसेल तर कसं फाइंड आउट करायचं? तुम्हाला जे सगळे एलिमेंट्सचे पर्सेंटेज दिलेले आहेत त्यांची सम करायची असते अँड सबस्ट्रॅक्ट द व्हॅल्यू फ्रॉम द 100. देन यू कॅन गेट युअर आन्सर. 4%. 64 कसं काय आलं शुभम? 96 100 मधून मायनस करा. किती येईल आन्सर ऑक्सिजनचं? जी पर्सेंटेज मिळते तुम्हाला ती ऑक्सिजनची असते. कसं असतं, जेवढे पर्सेंटेज असतील त्या सगळ्यांची सम ही 100 यायला पाहिजे. ऍश कन्सिडर न करता. ऍशचा इथं काय संबंधच येत नाही, फक्त ते तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी दिलं जातं. प्रेझेंट टाकले होय. बर, ओके, ठीक आहे. आता 4% आलंय तुमचं ऑक्सिजनचं पर्सेंटेज. ठीक आहे, टाका इथं 4 व्हॅल्यू अँड सॉल्व्ह करा हे इक्वेशन. इथं 4 घ्या. ऑक्सिजनच्या इथं तुम्हाला 4 घ्यायचे आणि तुमचं आन्सर मला 76 3. सुरुवातीला आपण जीसीवी कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे, 7639.4 कॅलरीज पर केजी येते का? किलो कॅलरी पर केजी. टॅली करा आन्सर. किती आन्सर सांगा. आन्सर आले की जीसीबी कॅल्क्युलेट करा आणि सांगा मला. मग आपण करेक्ट आन्सर आलं की लिहून देऊया हे प्रॉब्लेम. किती आले आन्सर? नागने प्रशांत आहे का तुम्ही? प्रशांत नागने, have you find out the answer? काय कॅल्क्युलेट करायचंय? 1/100 इन स्क्वेअर ब्रॅकेट. अगोदर मल्टिप्लिकेशन करायचंय आणि नंतर प्लस, नंतर मायनस. प्रत्येक जो हा ब्रॅकेट आहे ना, हा अगोदर सोडवायचा. नंतर तुम्हाला हे मल्टिप्लाय करायचं, नंतर हे ऍड करायचं. हे तर 1च आहे. ठीक आहे, हे असंच येईल 20 to 40. सांगा उत्तर.
आर यू गेटिंग आन्सर? चॅट बॉक्स मध्ये टाका मला व्हॅल्यू. मला तुमचा आज आवाज येत नाही. आले का आन्सर? किती आले आन्सर? कॅल्सी आहे का सगळ्यांकडे? किती आले रे आन्सर? चॅट बॉक्स मध्ये टाका. हॅलो, आवाज येतोय का? फाइंड आउट केलं नाही का आन्सर अजून? हॅलो, किती आले आन्सर? 77, 16. ठीक आहे. कोमल खिलर आहे. कोमल तुमचं 77, 16 आले. प्रणाली तुमचं 77, 16. अजून कुणाचे आलेत आन्सर? फक्त 2 मुलींनी काढलेत. परत मुलगीचं आहे, मुलीचं झाले. समृद्धी. ठीक आहे. 77, 16 कसं काय आले? 39 यायला पाहिजे. कॅल्सीला 77, 16 आले. बर, हा. खंडू कोळी तुम्ही कॅल्क्युलेट केले का? का असंच इथलं पाहून सांगितले? कसं कॅल्क्युलेट केलं तुम्ही? कॅल्क्युलेट केलं मॅडम. चालेल. 76, 39.4 ऍक्युरेट आले एकदम. कॅल्क्युलेट केलं का? इथलं बघून लिहिले फक्त? नाही सर, 40. ओके, नियरली इक्वल टू आले. ऍव्हरेज काढले मग करत होय. व्हेरी गुड. कोळी, खंडू कोळी E50 कसं काढले तुम्ही? कसं काय तुमचं करेक्ट आले एवढं? टाका. अजून बाकीच्या विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह केलं नाही का प्रॉब्लेम? आन्सर टाकायचं. जी मुलं मला आन्सर सेंड करतील ना तेवढ्यांचीच मी प्रेझेंट. 4 तर 4 मुलं, 2 तर 2च. ठीक आहे, असू द्या 2च. पाहू दे एचओडींना पण, सरांना पाहू दे. मकर ध्वज. ओके. नंतर बाकीचे मुलं काय गेले? झोपी गेले का? आपल्या लेक्चरचा टायमिंग तसं असते 1:30 ते 2:30. ओके. घाडगे E24 77, 16. बर, ज्या मुलांचं 77, 16 आले का 76, 16 आले? 77, 16. पुढं कसं काय गेलं? एवढं पुढं कमी. ठीक आहे, पण एवढं पुढं कसं काय गेलं? इथं ऑक्सिजनची व्हॅल्यू किती टाकली? 4 टाकायची ऑक्सिजनची व्हॅल्यू. 4च. परत एकदा पहा. ज्यांचं 76, 40 ठीक आहे, पण 77, 16 खूप फरक पडतोय. हा, अजून कुणाचा आले? प्रणाली 77, 66. ठीक आहे. ओके. कसं काय रे एवढा फरक पडतोय? अर्जुन, प्रणाली. ओके, प्रणाली. नंतर अर्जुनचं 77, 66, 74, 66. प्रियंका. ओके. संगीता. ओके, व्हेरी गुड. खंडू कोळी. हा, पाहत इथं खंडू कोळी यांनी टाकले पहारे. 38, 197 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू तुमचं आन्सर येईल पा. नंतर प्रणाली. ओके, 77, 66. कसं काय एवढं वाढलं? 74, 66. गणेश जगदाळ. ओके. 74, 74 खूप कमी आले. गणेश तुमचं, गणेश आणि यश. प्रणव. ठीक आहे. जर तुम्हाला आता जी एक्झाम आहे ती का थेरॉटिकल नाहीये. जर तुमचं आन्सर जे आहे ते नियरली इक्वल टू तुम्ही फाइंड आउट करू शकताय. 74, 75, 76 आले तुमचे. 76, 39. सुरेखा व्हेरी गुड. E12 सुरेखा व्हेरी गुड.
आता तुमच्या लक्षात आलं असेल की जे तुम्हाला MCQs असतील त्यामध्ये नियरली इक्वल टू जे आलं असेल ते फाइंड आउट करायचं. सपोज तुमचं 76 एवढ्या जवळचं तुम्हाला ऑप्शन दिला जाणार नाही. जे असेल ते तुम्ही फाइंड आउट करू शकता. 77 75च्या आसपास जर आला असेल तर तुम्हाला अंदाज येईल. अॅक्युरेट आन्सर दिलेला असेल 76 39 असं तर मला मग ते फाइंड आउट करायचं. आता आपण काय फाइंड आउट केलं? GCV 76 39.4 किलो कॅलरी पर केजी. इट इज युअर GCV, that means gross calorific value. Okay, Aisha. Okay, Shubda. Then we have to find out LCV. Okay, so write down. नाही आपण लिहिलंच नाही अजून काय ना. ठीक आहे, मी फक्त LCV एक्सप्लेन करते. तुम्ही आन्सर काढा आणि लास्टला आपण पूर्ण फॉर्म्युला लिहून घेऊया. सॉरी, पूर्ण न्यूमेरिकल जो आहे कम्प्लीट करूया. राईट डाऊन. राईट नका करू. फॉर्म्युला पहा. LCV इज इक्वल टू HCV म्हणजे GCV. HCV म्हणजे GCV. हे दोन्ही पण तोंडपाठ करा एकदम. LCV म्हणजेच NCV, GCV म्हणजेच HCV. बघा आता LCV इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याकडे HCV मायनस मास ऑफ हायड्रोजन इंटू 9 इंटू लॅटेंट हीट ऑफ स्टीम. ओके, मग HCV आलेला आहे तुमचा 76 39.4 मायनस मास ऑफ हायड्रोजन दिलेला आहे तुम्हाला 9. सॉरी, मास ऑफ हायड्रोजन 1 आहे. इथे लिहिले पहा. हे पहा इथं 1. ओके, 1. 9 हे आहे असं घेतलं आपण इथं. 9 इंटू 1 डिवाइडेड बाय 100 इंटू 587. ठीक आहे, कॅल्क्युलेट इट अँड टेल मी व्हॉट इज युअर आन्सर. ओके सोमनाथ, 76 66. ओके, नियरली इक्वल टू 74 66. खूप फरक पडते. परत एकदा चेक करून बघा बरं. ज्यांचं 74 आले ना आन्सर, 74 खूप फरक पडते. आपले 76 आले अरे भाषा. ओमचा आले, ओमचं आले. परत शुभदा तुम्ही पण पुढे गेलाय. ऋतुजा तुमचं पण 74 आले. खूप फरक पडते. आसमा 77 पुढे गेले. 1 2 3च मुलांचे तेवढे आले. कसं काय रे? 76 39. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड प्रशांत. ओके, कॅल्क्युलेट LCV and tell me. नाही, ऑक्सिजनची व्हॅल्यू 0 नाही होऊ शकत. ऑक्सिजन प्रत्येक इलेमेंट मध्ये प्रेझेंट असतो. मे बी मग नोटबुक मध्ये पण चुकू शकतं. मला जे ओल्ड नोट्स मिळालेले आहेत त्यानुसार मी कम्प्लीट करते. ऑक्सिजनची व्हॅल्यू 4 टाकायचे तुम्हाला. ठीक आहे, ऑक्सिजनची व्हॅल्यू 0 कधी नसू शकते. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जसं आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे ना, सेम तसं प्रत्येक ऑर्गॅनिक जो सबस्टन्स असतो त्या ऑर्गॅनिक मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असतोच. ऑर्गॅनिक मध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतोच ऑर्गॅनिक मध्ये. इनऑर्गॅनिक जर असेल नायट्रोजन वगैरे त्याच्यामध्ये ऑक्सिजन नसतो. पण जे मटेरियल बनलेले आहेत बिहाइंड आपल्या सराउंडिंग जे मटेरियल आहेत, फॉर एक्झाम्पल इथं डोर आहे, डोर असेल, फर्निचर असेल किंवा तुमचं पेंट असेल, सगळं जे आहे ना मटेरियल आपल्या सराउंडिंग ते सगळे ऑर्गॅनिक मटेरियल पासून बनलेलं आहे. प्लास्टिक आहे, पॉलिमर आहे, पेपर आहेत, तर हे सगळं ऑर्गॅनिक मटेरियलने बनलेलं आहे. ऑर्गॅनिक मटेरियल मध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन प्रेझेंट असतोच. आपण कशाचं बर्निंग पाहिले याच्यात दिले की एक कोल सॅम्पल, कोल मध्ये कार्बन प्रेझेंट असतो. 0 व्हॅल्यू घ्यायची ना. जर प्रॉब्लेम मध्ये ह्या नोट्स मध्ये म्हणजे या नोटबुक मध्ये जर 0 घेतलेली असेल त्याची व्हॅल्यू, तर हे चुकलेलं आहे. तुमचं आन्सर मग बरोबर असू शकते. पण ओके, ठीक आहे. ऑक्सिजनची व्हॅल्यू 4 टाकल्यानंतर 74 66 येते का? बर, ओके. तुमचं जे लिहिलास, पण बाकीच्या मुलांनी कसं काढले मग 76 39 का इथलं बघून लिहिले डायरेक्ट? ओके रोहित, ठीक आहे. 4 टाकल्यानंतर 74 66 येते. ओके, काही मुलांनी 75 काढले. ओके, 75 86. प्रत्येक वेळेस आन्सर चेंज व्हायला लागला. प्रशांत तुमचा का 75 आले का? बर, ओके गणेश. ओके, ठीक आहे. आता LCV सांगा मग. आता जर असं प्रॉब्लेम मध्ये न्यूमेरिकल्स मध्ये तुमच्या व्हॅल्यू जर अशा व्हॅल्यू व्हायला लागल्या तर ऑप्शन पाहायचा.
ऑप्शन मध्ये तुमचा आन्सर जेवढा आलाय त्याच्या नियरली इक्वल टू पाहायचं आणि ते चॉईस करायचं. कारण तुमची एक्झाम ही एमसीक्यू बेस्डच असणार आहे. आता मला तुम्ही एलसीव्ही काढून, ओके, एलसीव्ही ची व्हॅल्यू टाकली का तुम्ही? खंडू कोळी, ओके ठीक आहे. गोल्ड E50 व्हेरी गुड. अजून कोणी टाकले? नागने प्रशांत, ओके. तुम्ही ही 75 86 ही व्हॅल्यू एलसीव्ही ची दिली, व्हेरी गुड. ठीक आहे, दोनच मुलांची उत्तर आलेत. अजून एलसीव्ही ओके आले. मकर ध्वज ओके, व्हेरी गुड. ओके अर्जुन, ओके. प्रणाली व्हेरी गुड. ठीक आहे, समजलं तुम्हाला न्यूमेरिकल्स कसं सॉल्व्ह करायचा डुलॉंग्स फॉर्म्युलाने जीसीव्ही आणि एलसीव्ही. फक्त तुम्हाला जो फॉर्म्युला आहे तो पाठ पाहिजे. एलसीव्ही ओके. प्रशांत ओके, नोटेड. ओके ओम व्हेरी गुड. ओके सुरेखा व्हेरी गुड. ओके शुभदा व्हेरी नाईस. ओके प्रणाली, ओके अर्जुन, ओके मकर ध्वज. ठीक आहे, अजून कोणी टाकले? ओम ओके, व्हेरी गुड. ओके राईट डाऊन. ठीक आहे, ओके आसमा व्हेरी गुड. आसमा व्हेरी गुड. कोमल ओके. प्रणाली व्हेरी गुड. प्रणाली ठीक आहे. ज्यांनी ज्यांनी आन्सर फाइंड आउट केले त्यांनी मेसेज मध्ये टाकून द्या, मी वाचते तुमचे आन्सर पाहते. ओके प्रणाली. नंतर समजले? न्यूमेरिकल समजला? तुम्ही इंजिनिअरिंगची मुलं, तुम्हाला न्यूमेरिकल लगेच समजते, थेअरी समजायला जरा टफ आहे ना. मॅथ्सची मुलं आहे तुम्ही, मॅथ्सच्या मुलांना थेअरी जरा डिफिकल्ट वाटते, न्यूमेरिकल्स त्यांच्या लगेच इझिली येतात. आणि बायोलॉजीच्या मुलांचा अपोजिट असते, बायोलॉजीच्या मुलांना थेअरी व्यवस्थित समजते लगेच आणि न्यूमेरिकल्स त्यांना समजत नाही. तुम्हाला न्यूमेरिकल्स लगेच कॅच होतात. ओके राईट डाऊन द न्यूमेरिकल्स. ओके आयशा व्हेरी गुड. आयशा राईट डाऊन न्यूमेरिकल्स म्हणा फर्स्ट. त्यामध्ये आता एक न्यूमेरिकल्स मी सॉल्व्ह केलं, म्हणजे एक्सप्लेन केलं, सॉल्व्ह तुम्हीच केलंय. तर सेकंड येते मी न्यूमेरिकल्स, तर तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा, फॉर्म्युला वगैरे टाका. राईट डाऊन. कॅल्क्युलेट, कॅल्क्युलेट. ओके ऋतुजा व्हेरी गुड. ऋतुजा थोडा अजून अॅक्युरेसी पाहिजे. 74 आले तुमचं आन्सर. राईट डाऊन द न्यूमेरिकल्स. कॅल्क्युलेट ग्रॉस अँड, calculate gross and net calorific value, calculate gross and net calorific value. गणेश तुमचं पण 74 1407 आले. कसं काय? calculate gross and net calorific value of coal sample, of coal sample of coal sample having okay Ashish okay very good 75 86 okay. Calculate gross sample having carbon is equal to 90%, carbon is equal to 90%, hydrogen is equal to 1%, hydrogen is equal to 1%, nitrogen is equal to 4%. Okay Ashish, okay, nitrogen is equal to 4%, F is equal to 1%, comma ash leaves naka, ash चा काय संबंध आहे, कन्फ्युजन करा, leaves naka ash. Sulfur is equal to 1%, full stop. Latent heat of steam, latent heat of steam is equal to, latent heat of steam is equal to 587 kilocalorie per kg, kilocalorie per kg. Kilocalorie per kg. Okay. Write the solution. First write given.
given. C is equal to 90%. Hydrogen is equal to 1%. Nitrogen 4%. Sulfur 1%. S is equal to 1%. Latent heat of steam is equal to 587 kilocalorie per kg. Kilocalorie per kg. Okay. Next, to find solution lab Dulong's formula. We have write down the formula. Okay, write down GCV in kilocalorie per kg is equal to la formula 1 divided by 100 in square bracket 880 into C plus 34 500 H minus O divided by 8 2240 into S square bracket complete calories per gram. Okay, write down the whole numericals. When you complete it, then inform me. Okay. Is it over?
झाले का कंप्लीट? मेसेज मध्ये सांगा, ऐकू येत नाही मला. कंप्लीट झाले का? राईट इन चॅट बॉक्स येस ऑर नो. Is it over? Yes. Okay. Very good. Very good. Very good. Okay. Next. Second. याचं फक्त न्यूमरिकल्स लिहून घ्यायचे. ऑक्सिजनचं पर्सेंटेज कसं करायचं समजलंय, तुम्ही काढायचं. तुम्हाला दिले येतं ऑक्सिजनचं पर्सेंटेज. ओके. राईट डाऊन. सेकंड न्यूमरिकल. राईट डाऊन. Composition of coal sample. Composition of coal sample by weight. By weight is C is equal to 70%. C is equal to 70%. Oxygen is equal to 5%. Oxygen is equal to 5%. S is equal to 0.5%. N is equal to 2%. Calculate the gross and net calorific value. Calculate the gross and net calorific value of coal sample. Coal sample. सेम प्रोसिजर असेल, सेम प्रोसेस असेल. कोणते फॉर्म्युला आहेत, फॉर्म्युले पण सेम असतील, फक्त व्हॅल्यूज डिफरंट आहेत. ठीक आहे. तुम्हाला सॉल्व्ह करायचं. याच्यामध्ये मी तुम्हाला काय डिटेल सांगणार नाही. घेऊन दिलेला आहे, फॉर्म्युला आहे, पहा एकदा. हाच फॉर्म्युला यूज केला आपण जीसीव्हीचा आणि एलसीव्हीचा पण सेम आहे. आन्सर पाहून घ्या, तेवढे येते का पहा. जीसीव्ही 10,626 आले आणि एलसीव्ही 9,833 आले. थर्ड. राईट. ठीक आहे. किती स्पेस सोडायचं पहा. एक पान गेले पूर्ण कंप्लीट आणि त्याच्या पुढे हाफ गेले, 1.5 पान गेले. त्यासाठी 1.5 पेजचा स्पेस सोडा. त्याच्या पुढे थर्ड प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट द एचसीव्ही अँड एलसीव्ही ऑफ कोल सॅम्पल having the following composition. C is equal to 72, oxygen 15%, hydrogen 9%, sulfur 1.5, nitrogen 2 and latent heat दिले तुम्हाला 587. सेम दोन्ही फॉर्म्युले जे आहेत, फर्स्ट फॉर्म्युला जसं तुम्ही सॉल्व्ह केलेलं आहे, फक्त मी एक्सप्लेन केले, सेम तसंच हे दोन्ही पण तुम्हाला सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह करा. ज्या मुलांना सॉल्व्ह होणार नाहीत, काय अडचण आली तर ते आपण सोमवारी डिस्कस करूया, मंडे. ओके. हाव रिटन ऑल द 2 न्यूमरिकल्स. हाव यू रिटन? झालं का लिहून दोन्ही दोन्ही न्यूमेरिकल्स लिहिले का? मेसेज करा मला चॅट बॉक्स मध्ये, येस ऑर नो. इज इट कम्प्लीटेड? ओके, व्हेरी गुड. ओके, पाहूया आपण दुसरे काय राहिलेत का आता आपले पॉइंट्स. या नोट्स मध्ये मी पाहते. बॉम्ब केल्यानंतर बॉम्ब, त्याचं वर्किंग फॉर्म्युले, प्रॉब्लेम दिलेला होता. याची काय गरज नाही. आताच्या
फर्स्ट सेमिस्टरला यावरती अजिबात एकही सुद्धा एमसीक्यू विचारलं गेलेलं नाही. फक्त डुलॉंग्स फॉर्म्युलावरती एक न्यूमेरिकल्स एमसीक्यू मध्ये होता. देर इज नो नीड. सिलेबस मध्ये आय थिंक रिड्यूस केलं. बॉईज कॅलरीमीटर झालं. ओके. हे दोन फॉर्म्युला लिहूया आपण. ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू, नेट कॅलरीफिक व्हॅल्यू बॉईज साठी असतील ते. बॉईज बॉम्ब्स वरती पण एक न्यूमेरिकल पाहूया आपण. एक पाहूया. बॉईज वरती पण न्यूमेरिकल्स आहे. आता फर्स्ट सेमिस्टरला तर विचारलं नाही यावरती क्वेश्चन, तरी पण बॉईज वर एक आणि बॉम्ब वरती एक आपण डिस्कस करूया. मे बी विचारलं असतं. ठीक आहे. मी ओपन करते नोट्स. ठीक आहे. इथं म्हणा न्यूमेरिकल्सच्या खाली परत 1.5 पान तुम्ही स्पेस सोडायचंय आणि त्याच्या पुढे हेडिंग टाका. कॅल्क्युलेशन्स ऑफ बॉम्ब कॅलरीमीटर. कॅल्क्युलेशन्स ऑफ बॉम्ब कॅलरीमीटर. ओके. पहा इथं जो बॉम्ब कॅलरीमीटर मध्ये आपण मी डायग्राम दाखवते. 1 मिनिट. इथं पहा. या डायग्राम मध्ये इथं फ्यूल आपण घेतलेला होता. इथं एक क्रुसिबल होता. मॅग्नेशियमच्या वायरने इलेक्ट्रोडला जोडलेलं होतं. ही सगळी अशी अरेंजमेंट होती. नंतर जॅकेट होते. एअर जॅकेट एक आहे, वॉटर जॅकेट आहे. ठीक आहे. थोडं रिवाइज करा. आठवा थोडं. आता इथं पहा. कॅल्क्युलेशन्स मध्ये आपल्याला फ्युअलचा मास घेतलेला आपण m ग्रॅम. मास ऑफ वॉटर इन कॅलरीमीटर. इथं पहा. कॅलरीमीटर मध्ये वॉटर आहे बघा. इथं डॉटेड जे दिसत आहे, तुम्ही बॉम्ब कॅलरीमीटर काढलेलेच आहे. तुम्ही डायरेक्ट जसे मला पिक्चर सेंड केले त्यामध्ये इथं वॉटर आहे प्रेझेंट. फ्युअलचं जे मास आहे ते m ग्रॅम घेतलं. वॉटरचं मास हे W कन्सिडर करायचं आपल्याला. वॉटर इक्विव्हॅलंट ऑफ कॅलरीमीटर सेट ते स्मॉल w घ्यायचं. इक्विव्हॅलंट वॉटर कॅलरीमीटर सेट साठी जे असेल ते स्मॉल w असेल आणि जे कॅलरीमीटर मध्ये ऍक्च्युअली यूज केलं असेल ते कॅपिटल W आणि इक्विव्हॅलंट असणार आहे ते स्मॉल w म्हटलं आपण. नंतर ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू. फ्युअलची जी ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू असेल ते कॅपिटल Q असेल. राइज इन टेम्परेचर असणार आहे T2 - T1. हे काल सांगितलं स्टेडी टेम्परेचर कसं फाइंड आउट करायचं T2 - T1. सो we have the formula. Heat liberated by burning of fuel is equal to heat absorbed by water and calorimeter. Okay, heat absorb जे heat फ्युअलचं बर्निंग झाल्यानंतर बाहेर पडणारे असणार आहे ती काय असणार आहे तर हीट ऍब्सॉर्ब बाय वॉटर अँड कॅलरीमीटर. कॅलरीमीटर जेवढी हीट ऍब्सॉर्ब करेल आणि वॉटर आपलं जेवढी हीट ऍब्सॉर्ब करणार असते तर त्यांना हीट कुठून मिळालेली असते तर त्यांना हीट ही आपलं जे बर्निंग झालेलं असते. व्हेन आवर फ्युअल इज बर्न देन इट गिव्स द लॅटेंट हीट और इट गिव्स द एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. सो धिस हीट can be absorbed by using the water and also it is absorbed by the calorimeter. त्यामुळे वॉटरने जी ऍब्सॉर्ब केलेली हीट आहे आणि कॅलरीमीटरने जी ऍब्सॉर्ब केलेली हीट असणार आहे तेच आपली बर्निंग फ्युअल पासून जी हीट मिळालेली असणार आहे ती एनर्जी असेल किंवा हीट एनर्जी असेल. सो हीट लिबरेटेड बाय बर्निंग फ्युअल. फ्युअलचं मास घेतलेलं आहे आपण m. ओके. आणि ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू आहे त्याची Q. म्हणून मी असं फॉर्म्युला mq इज इक्वल टू in bracket W plus W into T2 minus T1. So GCV is equal to Q. M जे आहे ते राइट हँड साइडला शिफ्ट करा. GCV is equal to Q is equal to W plus W in bracket T2 minus T1 divided by M calories per gram. Okay. It is expressed in units in the W, W, M आणि M हे सगळे ग्रॅम मध्ये घेतलेले आहेत. अमाउंट म्हटलं मास म्हटलं की ते ग्रॅम्स मध्ये घेतो आपण. If hydrogen is percentage in this fuel, then the formula is may be written as LCV is equal to HCV minus square bracket मध्ये 9 into 100 जो आता आपण यूज केलेला फॉर्म्युला आहे तो HCV minus in square bracket 9 into hydrogen
into latent heat of steam divided by 100. Okay. Then there is correction. आता हे जे फॉर्म्युला लिहिलेला आहे आपण किंवा एक्सपिरियन्स जो केलेला आहे, स्टडी केलेला आहे, तो थेरॉटिकल फॉर्म्युला. आता यामध्ये प्रॅक्टिकली ऍक्च्युअल प्रॅक्टिकल करत असताना घेत असताना आपल्याला काय अडचण आली त्याच्यावरती आपल्याला जर ओव्हरकम करायचं असेल तर आपल्याला करेक्शन ऍड करावे लागतात त्यामध्ये. ठीक आहे. अगोदर हे आपण रायटिंग कम्प्लीट करूया, नंतर आपण करेक्शन लिहूया. ओके. राईट डाऊन कॅल्क्युलेशन्स ऑन बॉम्ब कॅलरीमीटर असं हेडिंग द्या. कॅल्क्युलेशन्स ऑन किंवा कॅल्क्युलेशन्स ऑफ बॉम्ब कॅलरीमीटर असे चालेल. कॅल्क्युलेशन्स ऑफ बॉम्ब कॅलरीमीटर. राईट डाऊन mass of fuel in gram is equal to mass of fuel in gram is equal to small m gram. Is equal to small m gram. Second, mass of water in calorimeter. Mass of water in calorimeter is equal to capital W in grams. Capital W in grams. Next, water equivalent of calorimeter. Equivalent weight of water असेल. एक मिनिट आम्हाला न्यूमेरिकल्स एकदा सॉल्व केलेलं पाहू द्या. Okay. Water equivalent, write down water equivalent. Water equivalent of calorimeter set, calorimetric set is equal to small w gram. Next, gross calorific value of fuel. Gross calorific value of fuel is equal to capital Q. Capital Q calories per gram. Calories per gram. Fifth, rise in temperature. Rise in temperature. Rise in temperature is equal to T2 minus T1. Is equal to T2 minus T1. Next, heat liberated by burning of fuel. Heat liberated by burning of fuel heat liberated by burning of fuel is equal to heat absorbed by water and calorimeter. फ्युअलचं बर्निंग झाल्यानंतर कोण कोण हीट ऍब्सॉर्ब करतो? फ्युअल वॉटर हीट ऍब्सॉर्ब करतो आणि कॅलरीमीटर. हीट ऍब्सॉर्ब बाय वॉटर अँड कॅलरीमीटर. Next, MQ is equal to in bracket capital W plus small w into bracket T2 minus T1.
Okay, next. GCV is equal to Q is equal to ब्रॅकेट मध्ये कॅपिटल W प्लस स्मॉल w into bracket T2 minus T1 divided by m calories per gram. Okay. Next. The units of next line. The units of W, the units of capital W, small w, small m are grams. Grams. Okay, next. H is if H is percentage of hydrogen in fuel. If H is percentage of hydrogen in fuel, then LCV is equal to HCV minus square bracket. HCV minus square bracket. Nine into capital H. 9 into capital H into latent heat of steam. Into latent heat of steam. Into latent heat of steam divided by 100. Okay, we will stop here. Remaining parts we will see in the next lecture.